मित्रांनो, तुमचे घरातले डिव्हाइसेस स्मार्ट झाले, तुमचा घरातला टीव्ही स्मार्ट झाला, तुमचे आयफोन फोन स्मार्ट झाले, सगळं स्मार्ट झालं, तर तुमचं फायनान्स कधी तुम्ही स्मार्ट करणार? तर 50 लाखाचं तुमचं होम लोन असेल तर ते स्मार्टली क्लोज करायचे 3 ऑप्शन्स मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर साधारण 50 लाखाचं होम लोन तुम्ही आज घेतलं, 8.5% रेट ऑफ इंटरेस्ट जर चालू असेल तर एक 40,000चा EMI येतो. एक तर तुम्ही 50 लाखाचं होम लोन 25 वर्षासाठी घेतलं तर 40,000चा EMI भरत राहा, 25 वर्षात तुमचं लोन क्लोज होऊन जाईल. पहिला ऑप्शन आहे की 50 लाखाचं जे तुम्ही होम लोन घेतलंय त्याच्यासाठी तुम्ही प्रत्येक वर्षाच्या शेवटी म्हणजे 12व्या महिन्यामध्ये एक EMI एक्स्ट्रा पे केला. तर ह्या एक EMI एक्स्ट्रा पे केल्यामुळे तुमचं जे 25 वर्षाचं होम लोन आहे ते तुम्ही साधारण 19 वर्षात 3 महिन्यात क्लोज कराल. तुम्ही 5 वर्ष ते 5.5 वर्षाचा इंटरेस्ट आहे तो वाचवाल. स्मार्ट ऑप्शन नंबर 2, 50 लाखाच्या होम लोनचा जो तुमचा EMI आहे तो तुम्ही प्रत्येक वर्षी 5% वाढवला. तर तुमचं हे जे 25 वर्षाचं होम लोन आहे ते तुम्ही साधारण 13 वर्ष 3 महिन्यामध्ये क्लोज कराल आणि तुमचे 12 वर्षाचं इंटरेस्ट वाचेल. तिसरा स्मार्ट ऑप्शन असा आहे की तुम्ही तुमचं 50 लाखाचं जे होम लोन घेतलंय त्याला प्रत्येक वर्षी 5% तुम्ही EMI ला स्टेप अप करण्याच्या बरोबर 5,000ची एक SIP तुम्ही होम लोन घेतल्याच्या पहिल्या महिन्यापासून स्टार्ट केली तर तुमचं होम लोनही 13 वर्षामध्ये क्लोज होईल आणि या 5,000च्या SIPनी तुम्ही साधारण 18 लाख रुपयाचा कॉर्पस क्रिएट करू शकाल 13 वर्षामध्ये. आणि 13 वर्षाच्या नंतर तुमचं होम लोनही संपलेलं असेल आणि तुमच्याकडे एक 18 लाखाची मोठी अमाऊंट असेल ज्याच्याने तुम्ही दुसरं काही करू शकता. होम रिनोव्हेशन करायचंय किंवा काय करायचं तर ते तुम्ही नक्की करू शकता. जर तुम्हाला याची स्मार्ट फायनान्शियल प्लॅनिंग करायची असेल तर तुम्हाला माहिती आहे की कुठे फोन करायचा आहे. मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. थँक्यू.